नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती तसेच इतर ज्या काही सर्वसेवा भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडणूचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळं कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत. आजचा आपला भाग असणार आहे 401 वा. या भागामध्ये आपण 11 डिसेंबर 2025 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडणूचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न सर्व IMPS आहेत. एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत, जी आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहेत. प्रश्न पहिला आहे बघा, जागतिक मानवतावादी पुरस्कार प्राप्त करणारे सर्वात तरुण व्यक्ती कोण ठरलेले आहेत? जर प्रश्न दुसऱ्या पद्धतीने विचारला तर तो असा असेल, तर वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन पुरस्कार किंवा जागतिक मानवतावादी पुरस्कार दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर लक्षात असू द्या, ह्युमॅनिटेरियन पुरस्कार प्राप्त करणारे किंवा जागतिक मानवतावादी पुरस्कार प्राप्त करणारे सर्वात तरुण व्यक्ती कोण ठरलेले आहेत? तर ते ठरले आहेत बघा, पर्याय ड, अनंत अंबानी. अनंत अंबानी हे बघा ह्युमॅनिटेरियन किंवा जागतिक मानवतावादी पुरस्कार प्राप्त करणारे सर्वात तरुण तसेच पहिले आशियाई व्यक्ती ठरलेले आहेत. प्रश्न IMP आहे, येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाऊ शकतो. तर आशियातील पहिले व्यक्ती किंवा सर्वात तरुण व्यक्ती ठरलेले आहेत अनंत अंबानी. कोणता पुरस्कार? तर ह्युमॅनिटेरियन किंवा जागतिक मानवतावादी पुरस्कार. आता हा जो काही पुरस्कार आहे तर तो प्रदान कोण करतो? तर ग्लोबल ह्युमन सोसायटी. लक्षात असू द्या, ग्लोबल ह्युमन सोसायटीचा हा पुरस्कार आहे, जो अनंत अंबानी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. आता कशासाठी यांना प्रदान करण्यात आला? तर प्राणी कल्याणासाठी केलेल्या कामासाठी, प्राणी कल्याणाच्या केलेल्या कामासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. अनंत अंबानी हे वनतारा जे आहे बघा, वनतारा गुजरात राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. तर या वनताराचे ते संस्थापक आहेत अनंत अंबानी, ज्यांना नुकतंच ह्युमॅनिटेरियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. प्रश्न दुसरा आहे, युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये कोणत्या सणाचा समावेश हा नुकताच करण्यात आला आहे? तर युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये नुकतंच बघा पर्याय अ, दीपावली किंवा दिवाळी. तर दीपावली या सणाचा बघा नुकतंच अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेला आहे. प्रश्न हा देखील IMP आहे, जो येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाऊ शकतो. आता युनेस्कोने अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत दीपावलीचा समावेश केलेला आहे. तर याच युनेस्कोच्या मुख्यालयामध्ये काही दिवसांपूर्वी बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जो आहे बघा, तर तो त्याचं उद्घाटन हे करण्यात आलं होतं. कोठे? तर युनेस्कोच्या मुख्यालयामध्ये. आता युनेस्कोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी युनेस्कोचं मुख्यालय आहे. आणि याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण हे खालेद एल एनानी, जे युनेस्कोचे महासंचालक आहेत बघा, तर यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन हे पार पडलं होतं. लक्षात असू द्या, प्रश्न हा देखील IMP जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आता युनेस्कोची स्थापना ही कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. तिसरा प्रश्न आहे, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता बिल 2025 हे नुकतंच विधानसभेत कोणी सादर केले आहे? तर ते बघा सादर केलेलं आहे पर्याय क, चंद्रशेखर बावनकुळे. काल एक आपण प्रश्न घेतला होता, तो बिल कोणता होता? तर राईट टू डिस्कनेक्ट बिल 2025. राईट टू डिस्कनेक्ट बिल 2025 हा सादर कोणी केला होता संसदेमध्ये? तर सुप्रिया सुळे यांनी संसदेत सादर केला होता. आणि आज आपण प्रश्न घेत आहोत, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता बिल 2025 हे विधानसभेत कोणी सादर केले आहे? तर ते सादर केलेले आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी. लक्षात असू द्या, प्रश्न IMP आहे. आता चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या कोणते मंत्री आहेत याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. या अगोदर आपण मंत्रिमंडळ घेतलेलं आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या कोणते मंत्री आहेत? तर त्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. नुकतंच बघा तुकडेबंदी शिथिल करणारे विधेयक म्हणजेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता बिल 2025 हे विधानसभेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी सादर केले असून या विधेयकामुळे आता बघा लहान भूखंडाची खरेदी विक्री ही सुलभ होणार आहे. काय? तर
या विधेयकामुळे आता लहान भूखंडाची खरेदी विक्री ही सुलभ होणार असून संबंधित मालकाचे नाव स्वतंत्रपणे आता सातबारा उतार्यावर लागण्याचा मार्ग या बिलनुसार बघा आता मोकळा झालेला आहे. यासाठी हे बिल जे आहे तर ते अतिशय महत्त्वाचे मानले जात आहे. मांडले कोणी आहे? चंद्रशेखर बावनकुळे यांनी. कोठे? विधानसभेमध्ये. विधानसभे मांडले आहेत. तर विधानसभेच्या जागा किती आहेत महाराष्ट्रामध्ये? तर 288 जागा आहेत. किती? 288. विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? राहुल नार्वेकर आहेत, जे सर्वात तरुण देखील आहेत. प्रश्न 4 आहे, पेटा इंडियाचा 2025चा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार हा कोणी जिंकला आहे? तर पेटा इंडियाचा 2025चा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार हा जिंकलेला आहे अभिनेत्री तसेच प्राणी हक्क वकील रवीना टंडन. कोणी जिंकलेला आहे? तर अभिनेत्री आहेत बघा रवीना टंडन, ज्यांनी पेटा इंडियाचा 2025चा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार जिंकलेला आहे. त्या अभिनेत्री आहेत व प्राणी हक्क वकील देखील आहेत. सर्व सजीव प्राणी, सामुदायिक प्राणी आणि यांच्यासाठी करुणा स्वीकारण्याच्या तिच्या कार्यासाठी पेटा इंडियाचा, कोणाचा? तर पेटा इंडियाचा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार हा जिंकलेला आहे रवी टंडन यांनी. 5वा प्रश्न आहे, 2025 मधील सर्वात वेगन फ्रेंडली सिटी म्हणून कोणते शहर घोषित करण्यात आलेले आहे? जर मराठीत विचारलं तर असा प्रश्न असेल, सर्वात शाकाहारी अनुकूल शहर किंवा सर्वात वेगन फ्रेंडली सिटी किंवा सर्वात शाकाहारी अनुकूल शहर म्हणून नुकतंच कोणते शहर घोषित करण्यात आले? तर पश्चिम बंगालचे कोलकाता हे शहर बघा सर्वात वेगन फ्रेंडली सिटी म्हणून नुकतंच घोषित करण्यात आलेले आहे. आता कशासाठी? तर कोलकातामधील त्याच्या अद्भुत वेगन रेस्टॉरंट्स आणि वेगन फॅशनमुळे हा जो काही शहर आहे बघा कोलकाता, तर याला वेगन फ्रेंडली सिटी म्हणून नुकतंच घोषित करण्यात आलेले आहे. पहिले शाकाहारी शहर कोणते आहे? पालिताना आहे बघा, पालिताना, जे गुजरात राज्यात आहे. देशातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन किसान 2025 हे कोठे भरवण्यात आले आहे? तर देशातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन किसान 2025 हे नुकतंच आपल्या महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी भरवण्यात आलेले आहे, जे देशातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन असणार आहे किसान 2025. प्रश्न हा देखील आहे, हा जे काही कृषी प्रदर्शन आहे बघा जे पुणे या ठिकाणी भरवण्यात आलेले आहे, तर ते 10 ते 14 या दरम्यान आयोजित करण्यात आलेलं आहे. केव्हा? तर 10 डिसेंबर 2025 ते 14 डिसेंबर 2025. किसान मालिकेतील कितवे प्रदर्शन असणार आहे? तर किसान मालिकेतील ते 33वे प्रदर्शन असणार आहे. कितवे? 33वे प्रदर्शन. उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडणार आहे? तर उद्घाटन हे शेतकऱ्यांच्या हस्ते पार पडलेले आहे. आता पुणे या ठिकाणी कोठे विचारलं तर PIECC मोशी, PIECC मोशी या ठिकाणी हे भरवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, तिन्ही प्रकारामध्ये 100 पेक्षा अधिक विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण ठरलेला आहे? तर तिन्ही प्रकारामध्ये 100 पेक्षा अधिक विकेट्स घेणारा जसप्रीत बुमराह हा पहिला भारतीय गोलंदाज ठरलेला आहे, ज्याने तिन्ही प्रकारामध्ये बघा 100 पेक्षा अधिक विकेट्स घेतलेल्या आहेत. नुकतंच T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बघा त्याने 100 विकेट्स पूर्ण केले आणि त्यामुळे बघा आता तिन्ही प्रकारामध्ये ODI मध्ये आणि टेस्टमध्ये त्याच्या अगोदर 100 विकेट्स पूर्ण होत्या, परंतु T20 मध्ये राहिल्या होत्या आणि त्याने बघा नुकतंच आता साऊथ आफ्रिकेविरुद्ध जो काही सामना झाला बघा, तर त्यामध्ये विकेट्स घेत 100चा जो काही आकडा होता तर तो पूर्ण केला आणि 100चा आकडा पूर्ण करणार T20 मध्ये तो दुसरा गोलंदाज ठरलेला आहे अर्शदीप नंतर. अर्शदीप हा T20 मध्ये बघा 100 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज होता, ज्याच्यानंतर आता नुकतंच जसप्रीत बुमराहने देखील 100चा आकडा पार केला असून तो आता T20 मध्ये 100 विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज ठरलेला आहे. तसेच जर पाहिलं तर तिन्ही प्रकारामध्ये 100 पेक्षा अधिक विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरलेला आहे जसप्रीत बुमराह. पुढचा 8वा प्रश्न आहे, नुकतंच जागतिक मानवी हक्क दिवस हा नुकतंच कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर जागतिक मानवी हक्क दिवस हा पर्याय 10 डिसेंबरला साजरा करण्यात आलेला. कोणत्या दिवशी? तर 10 डिसेंबरला. यावर्षीची थीम काय होती? तर ह्युमन राईट्स अवर एव्हरीडे इसेन्शियल्स.
ह्युमन राईट्स अवर एव्हरीडे इसेन्टिअल्स अशी बघा यावर्षीची थीम होती जागतिक मानवी हक्क दिवसाची. लक्षात असू द्या. सुरुवात केव्हा झाली होती तर 1948 साली सुरुवात झाली होती. 1948 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी हे स्वीकारलेले होते. आता यामागचा उद्देश काय आहे तर समानता, सन्मान आणि न्यायाची मूल्ये अधोरेखित करणे आणि मानवी हक्कांबद्दल जागरूकता वाढवणे हा यामागचा उद्देश आहे. मानवी हक्कांच्या सार्वत्रिक घोषणेची 77वी ही वर्षगाठ असणार आहे. कितवी? 77वी. लक्षात असू द्या. हे झाले माहितीसोबत करंट अफेअर्स. आता घेऊया आपण रिव्हिजन, म्हणजे आपल्या चांगलं लक्षात राहील. प्रश्न पहिला आहे जागतिक मानवतावादी पुरस्कार किंवा ह्युमॅनिटेरियन पुरस्कार 2025 हा कोणास प्रदान करण्यात आला तर तो बघा पर्याय ड अनंत अंबानी यांना प्रदान करण्यात आला असून हा पुरस्कार प्राप्त करणारे ते सर्वात तरुण व्यक्ती ठरलेले जे वनतराचे संस्थापक आहेत. दुसरा प्रश्न आहे युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये कोणत्या सणाचा समावेश केलेला आहे तर दीपावली या सणाचा समावेश करण्यात आला असून भारतामध्ये युनेस्को जागतिक वारसा स्थळे किती आहेत तर 54 आहेत बघा, 54. पुढचा प्रश्न आहे, सॉरी 54 नाही 44 आहेत, 44. 43वे मोइदम्स आहे आणि 44वे आपल्या महाराष्ट्रातील आणि एक तमिळनाडूतील असे 12 किल्ले आहेत बघा. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता बिल 2025 विधानसभेत कोणी सादर केलेले आहे तर पर्याय क चंद्रशेखर बावनकुळे यांनी ते बिल सादर केलेले आहे विधानसभेमध्ये. पेटा इंडियाचा 2025चा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकला आहे तर तो पर्याय अ रवीना टंडन यांनी जिंकलेला आहे. पाचवा प्रश्न आहे 2025 मध्ये सर्वात वेगन फ्रेंडली सिटी म्हणून कोणते शहर घोषित करण्यात आले तर पर्याय क कोलकाता हे शहर सर्वात वेगन फ्रेंडली सिटी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. देशातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन किसान 2025 कोठे भरवण्यात आले तर पर्याय ब पुणे महाराष्ट्र या ठिकाणी ते भरवण्यात आलेले आहे. तिन्ही प्रकारामध्ये 100 पेक्षा अधिक विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण ठरलेला आहे तर जसप्रीत बुमराह हा तिन्ही प्रकारामध्ये 100 पेक्षा अधिक विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरलेला आहे. आठवा आणि शेवटचा प्रश्न आहे नुकताच जागतिक मानवी हक्क दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर तो बघा 10 डिसेंबरला जागतिक मानवी हक्क दिवस हा नुकताच साजरा करण्यात आलेला आहे. मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू गणिताचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF मी टेलिग्रामवर अपलोड करेन, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. त्यासाठी आपल्याला लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलला तसेच टेलिग्राम चॅनलला दोन्ही ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. टेलिग्रामची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल, त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.